नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे पारंपरिक पद्धतीने कैरीचे लोणचं बनवणार आहोत. जसं आपलं की आजी आणि पणजी लोणचं बनवते त्याच पद्धतीने आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत. काही जणांचं लोणचं काय होतं ना, 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते खराब होतं, बुरशी लागते. ते सर्व काही होऊ नयेत म्हणून आपण इथे काही टिप्स सहित इथे कैरीचं लोणचं बनवलेलं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कैरीचं लोणचं बनवण्यासाठी 1 किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आपण इथे मस्त हिरव्यागार एकदम मस्त हे कैरे घेतलेले आहेत. तर या कैऱ्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 1 ते 2 तास आपल्याला हे पाण्यामध्ये हे कैऱ्या भिजू घालून ठेवायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, कैऱ्या कट करत असताना आपल्याला त्याचा वरचा जो भाग असतो निब्बर होतो म्हणून आपल्याला पाण्यामध्ये हे कैऱ्या भिजू घालून ठेवायचं आहे. आणि हे भिजू घातल्यामुळे कैऱ्यावरचं पूर्णपणे चीक, धूळ सर्व काही असतं ना, ते सर्व काही निघून जातं म्हणून आपल्याला 1 ते 2 तास हे कैऱ्या पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले आहेत. तर बघू शकता आपण इथे कैऱ्या भिजू घालून ठेवलं होतं, तर ते आपल्याला कैऱ्याला छान हाताने चोळून आपल्याला हे कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत. हे धुवून घेतलेली कैरी आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. म्हणजे हे लोणचं करत असताना जर आपली हे कैरी ओली असली तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला कैरी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्वच कैऱ्या छान धुवून कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेल्या आहेत. तर इथे मी एका अडकुताने मस्त या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. कारण या कैरीमधला निब्बर भाग झालेला आहे. कोळीचा जो असतो ना भाग, तो कडक स्वरूपात झालेला आहे म्हणून अशा पद्धतीने ही कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि यामधलं पूर्णपणे बी काढून टाकलेलं आहे. तर हे कैरीच्या फोड्या आपल्याला 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकवण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कैरीचं लोणचं घालण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक मोठी वाटी मोहरी घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही मोहरी घेण्यापेक्षा मोहरीची डाळ पण घेऊ शकता, जे कोणत्याही किराणा दुकानमध्ये उपलब्ध आहे. 1 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि इथे एक अर्धी वाटी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे आणि इथे एक 9 ते 10 चमचे इथे लाल मिरची पावडर घेतलेलं आहे. तर हे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले आहे. म्हणजे लोणच्याला चव पण छान येते आणि कलर पण सुंदर येतो म्हणून इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. इथे 1-2 मोठी चमचे हळद पावडर घेतलेला आहे. 1 ते 2 चमचे इथे जिरे घेतलेले आहे. 20 ते 25 इथे काळी मिरी घेतलेली आहेत. 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि इथे 20 ते 25 इथे लवंग घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे मोहरी घेतलेली आहे ते मोहरी आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला मोहरी छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. फार जास्त बारीक करून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे मोहरीची डाळ जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे किंवा थोडं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी काळे मिरी घालून घेतलेले आहेत, लवंग आणि मेथीदाणे घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे मसाले किंवा हे खडे मसाले आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे किंवा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटभर झाल्यानंतर आपल्याला हे खडे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करण्यासाठी आपल्याला हे खडे मसाले बाजूला काढून ठेवायचे आहेत. हे खडे मसाले थंड होईपर्यंत आपल्याला तर लोणचं करण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर त्याच कढईमध्ये इथे मी जे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे ते तेल घालून घेतलेलं आहे. तर या तेलाला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम होईपर्यंत आपल्याकडे मस्त खडे मसाले पण थंड झाले आहेत. तर या खडे मसाले आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी ह्या उखळामध्ये हे खडे मसाले वाटून घेत आहे. असं खडे मसाले वाटून घातल्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते म्हणून आपल्याला खडे मसाले अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी असे खडे मसाले जर वाटून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे खडे मसाले वाटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला फार जास्त आपल्याला बारीक वाटून घ्यायचं नाही.
जाडसरच आपल्याला हे खडे मसाले वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे हे खडे मसाले जाडसर वाटून घेतल्यामुळे त्या लोणच्यामध्ये एकदम छान फ्लेवर उतरतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे खडे मसाले जाडसर वाटून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपले इथे खडे मसाले छान वाटून घेतलेले आहेत. तर इकडे आपण जे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, मस्त हे तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्या कडकडीत तेलामध्ये आपल्याला जे जिरे घेतलेले आहे ते जिरे घालून घ्यायचं आहे. जिरे छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 आपल्याला काळे मिरे अख्खे आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत. हे जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला इथे जे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला जाडसर वाटून आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहेत. आणि मंद गॅसवर आपल्याला हे लसूण छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर हे फार जास्त आपल्याला लसूण एकदम डार्क कलर करायचं नाही. फक्त बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला हा लसूण छान या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आणि या तेलामध्ये आपण जे खडे मसाले वाटून घेतलेले आहेत ते खडे मसाले आपल्याला या कोमट तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जे सुखे मसाले घेतलेले आहेत ते सुखे मसाले या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे हळद पावडर घेतलेला आहे, हळद पावडर या तेलामध्ये घातलेलं आहे. नंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून आपल्याला छान ह्या तेलामध्ये हे सगळे जिन्नस छान हे मीठ विरघळीपर्यंत आणि हे मसाले छान या तेलामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला छान ढवळून किंवा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतल्यामुळे आपल्या या तेलाला किती सुंदर कलर आलेला आहे. जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही दररोजच्या जेवणातलं साधं लाल तिखट पण घालून घेऊ शकता. तर हे मसाले आपण या तेलामध्ये छान ढवळून घेतलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला जी आपण मोहरी जाडसर मिक्सरला वाटून घेतली होती ते मोहरी आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी या तेलामध्ये मोहरी न घालता तुम्ही जे कैरीच्या फोडी आहेत त्यावरती कोरडं तसंच टाकून हे मसाल्याचं तेल आपण त्यावरती ओतून घेतलात तरी पण चालेल. पण अशा पद्धतीने केल्याने एकदम कैरीचं लोणचं टिकण्यास मदत होते. म्हणून आपल्याला सगळे जिन्नस आपल्याला या तेलामध्येच घालून घ्यायचं आहेत. हे मोहरीचं जाडसर पीठ आपल्याला या तेलामध्ये किंवा या मसाल्यामध्ये घालून छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले आणि मोहरी घालून छान मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. कारण आपण हे कोमट तेलामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे मसाल्यामध्ये गरम असताना आपल्याला कैरीच्या फोडी अजिबात घालायचं नाहीत. पूर्णपणे आपल्याला हे मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या कैरीच्या फोडीवरती घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी मसाला गरम असतानाच कैरीच्या फोडीवरती हा गरम मसाला घातला तर कैरीचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला हा मसाला पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच आपल्याला या कैरीच्या फोडीवरती घालून घ्यायचा आहे. तर हे कैरीचं लोणचं घालण्यासाठी आपला मसाला पण पूर्ण थंड झालेला आहे आणि इकडे आपण हे कैरीच्या फोडी 1 ते 2 तास उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत. तर हे कैरीच्या फोडी पण छान सुकले गेलेले आहेत. तर हा थंड झालेला मसाला आपण या कैरीच्या फोडीमध्ये घालून घेतलेला आहे. तर हे मसाला आपल्याला या छान कैरीच्या फोडीमध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. तर या कैरीच्या फोडीमध्ये मसाले मिक्स करत असताना या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 चमचे विनेगर घालून घ्यायचं आहे. विनेगर घातल्यामुळे एकदम चटपटीत चवीचं बाहेरचं लोणचं कसं मिळतं ना त्या चवीचं इथे लोणचं बनून तयार होते. तर इथे मी विनेगर न घालता एकदम गावरान पद्धतीने आणि गावरान चवीचं जसं लोणचं करतात ना त्या चवीचं आपण कैरीचं लोणचं केलेलं आहे. बघू शकता आपलं इथे या कैरीच्या लोणच्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपलं इथे एकदम चटपटीत चवीचं आणि गावरान पद्धतीने केलेलं इथे कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर या कैरीच्या लोणच्यावर आपल्याला एखादं झाकण ठेवून आपल्याला रात्रभर आपल्याला ह्याच भांड्यामध्ये असंच हे लोणचं बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे मी रात्रभर अशा पद्धतीने झाकण ठेवून हे कैरीचं लोणचं अशा पद्धतीने बाजूला काढून ठेवलं होतं. तर बघू शकता आपल्या या कैरीच्या लोणच्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपल्या या साईडला कैरीच्या लोणच्याला छान तेल सुटलं गेलेलं आहे. तर इथे आपलं मस्त संपूर्ण आपलं इथे लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर बघू शकता आपण इथे चमच्याने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रात्रभर ठेवल्यामुळे या लोणच्याला छान तेल सुटलं गेलेलं आहे. तर आपल्याला हे लोणचं आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं घालून ठेवायचं आहे.
हे लोणचं घालण्यासाठी जी आपण भरणी घेतो ना, ती भरणी आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून आणि उन्हामध्ये सुकवून कोरडी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं 1 ते दीड वर्ष आपलं हे लोणचं टिकण्यास मदत होते म्हणून आपल्याला भरणीमध्ये लोणचं घालत असताना आपल्याला पूर्णपणे भरणी कोरडी कोरडी आणि सुकवून घ्यायचं आहे. तर इथे मी एक प्लॅस्टिकची भरणी घेतलेली आहे आणि आपण जे बनवून घेतलेलं लोणचं आहे ना, ते लोणचं आपल्याला या प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं मस्त एकदम चटपटीत चवीचं आणि गावरान पद्धतीने केलेलं इथे कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलात तर 1 ते 2 वर्ष आरामात हे लोणचं टिकतं. तर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं करून बघा, चवीला एकदम भारी लागते. तर हे लोणचं भरणीमध्ये घालून ठेवल्यानंतर एक 7 ते 8 दिवस आपल्याला हे भरणी उन्हामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे 1 ते दीड वर्ष हे लोणचं टिकण्यास मदत होते. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भरणीमध्ये जर हे लोणचं घालून ठेवला, तरी पण हे लोणचं अजिबात खराब होत नाही. 1 ते 2 वर्ष हे लोणचं आरामात टिकते. तर इथे आपलं मस्त एकदम गावरान चवीचं आणि गावरान पद्धतीने केलेलं एकदम चटपटीत, आंबट आपलं इथे कैरीचं लोणचं बनवून तयार झालं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.